आजची बोधकथा. शत्रूपासून नेहमी सावध राहणे प्रत्येकाचं कर्तव्य. एक चिमणा एका झाडावर घरटे बांधून मजेत राहत होता. एकदा दाणे टिपण्यासाठी तो एका शेतात गेला. तेथील खाण्यापिण्याची चंगळ पाहून तो खूपच खुश झाला. त्या खुशीत तो रात्री घरी परतायला विसरला. इकडे संध्याकाळी एक ससा चिमण्याचे घरटे असलेल्या झाडाजवळ आला. झाड जास्त उंच नसल्यामुळे ससा सहजपणे त्या झाडावर चढला आणि त्याने चिमण्याच्या घरट्यात डोकावून पाहिले. घरट्यात तसे कोणीच नव्हते. ते छान मोठे घरटे पाहून ससा तर खूपच खुश झाला. त्यात तो आरामात राहू शकत होता. त्याने आता तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसानंतर चिमणा पोटभर खाऊन जाडजूड होऊन त्या घरट्याजवळ परतला. त्याला त्याच्या घरट्यात ससा आरामात झोपलेला दिसला. ते पाहून त्याला खूपच राग आला. चिवचिव करीत तो ससाला म्हणाला, "अरे चोरा, मी नसलेले पाहून तू चक्क माझ्या घरट्यात घुसलास की काय? माझ्या घरट्यात असे राहायला तुला लाज कशी वाटली नाही?" ससा म्हणाला, "तुझं घर? तुझं कोणतं घर? हे तर माझं घर आहे. वेडा आहेस का तू? अरे, विहीर, तलाव आणि झाड एकदा सोडून कोणी गेलं तर त्याचा हक्क जातो. इथे जोवर आपण आहोत तोवर ते आपले घर. नंतर त्यात कोणीही राहू शकते. उगाचच मला त्रास देऊ नकोस. जा इथून तू," असा ससा म्हणाला. चिमणा म्हणाला, "आपण उगाच वाद घालण्यात अर्थ नाही. एखाद्या धर्मपंडिताला विचारू. तो म्हणेल त्याचे ते घर होईल." झाडाजवळच एक नदी वाहत होती. नदीकाठी एक बोका बसला होता. तो काही धार्मिक विधी करताना दिसत होता. खरे तर बोका त्या दोघांच्याही जन्मजात शत्रू, पण जवळपास दुसरे कोणीही नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी बोक्याकडून न्यायनिवाडा करून घ्यायचे ठरविले. बोक्याजवळ जाऊन जरा सुरक्षित अंतर राखूनच त्यांनी बोक्याला आपली समस्या सांगितली. दोघं म्हणाले, "महाराज, आपणच घरट्यात कोणी राहावे आणि आपल्याला आहार कोणी बनवावे याचा निर्णय करावा." बोका म्हणाला, "अरे, काय बोलत आहात तुम्ही? या जगात हिंसेसारखे दुसरे पाप नाही. जो दुसऱ्यांच्या मारतो तो नरकात जातो रे बाबांनो. मी तुम्हाला नक्की न्याय देईन, पण तुम्ही मांसाहार करायला सांगू नका. मला एक गोष्ट तुमच्या कानात सांगायची आहे. जरा जवळ या पाहू." चिमणा आणि ससा दोन्ही पुढे सरकावले. बोक्याने पटकन सशाला आपल्या पंज्यात आणि चिमण्याला तोंडात पकडले. दोघांचाही चट्टामट्टा केला. त्यासाठी जो आपला शत्रू आहे त्याच्यापासून नेहमी सावधच राहावे.